तर पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा आता अंदाज वर्तवला जातोय राज्यात। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। मुंबईचा अपडेट देण्याकरता आपल्या प्रतिनिधी आहेत मीनाक्षी म्हात्रे। तिथं कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होतीये। अपडेट देतील आपल्याला सतेज उनकर, आपले प्रतिनिधी या ठिकाणी जोडले जात आहेत। तर पुण्यात काय नेमकी पावसाची स्थिती आहे हे सांगतील चंद्रशेखर बांगे, आपले प्रतिनिधी। सुरुवातीला मीनाक्षी तुमच्याकडे येते। मीनाक्षी, मुंबई आणि आसपासच्या उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाचा जोर आहे। अधूनमधून पाऊस थांबतोय, पण मात्र सर येताना जोरात येताना दिसतेय। आज सकाळी काही ठिकाणी उसंत, पण पाऊस पूर्णपणे थांबलेला नाहीये। काय सद्य परिस्थिती आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात रस्ते आणि लोकल वाहतुकीची? निश्चितच लागवी खरं तर 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कालच आपण पाहिलं तर मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली। खरं तर याचा मोठा फटका रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळाला, पण मात्र संध्याकाळनंतर रेल्वे वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आली। मात्र जवळपास 7 ते 8 तासानंतर रेल्वे सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली होती। सध्या मुंबईत जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो येऊन जाऊन आहे। सध्या दक्षिण मुंबईतली जर परिस्थिती पाहिली तर मुसळधार पाऊस हा काही वेळापूर्वीच झाला, पण मात्र उपनगरात असेल किंवा मग मुंबईच्या सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामधली जर दृश्य पाहिली तर आताच काही वेळापूर्वीच मोठी सर येऊन गेली आणि सध्या इथे जोरदार वारे जे आहेत ते वाहत आहेत। पण मात्र पुढील काही तासातच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे। मात्र शाळा आणि महाविद्यालय मुंबईत आज सुरू असतील। मुंबई महापालिकेनेच याबाबत काल माहिती दिलेली आहे, पण मात्र मुंबई शहर असेल, ठाणे, पुणे आणि रायगड या सगळ्या जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर मुंबईला जरी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी पुढील काही तासात हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि यासह पुणे, रायगड आणि ठाण्याला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे त्या सगळ्या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय जी आहेत ती आज बंद आणि सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या मुंबईची रेल्वे सेवाची जर आपण परिस्थिती पाहिली तर रेल्वे सेवा ही सुरू आहे, पण मात्र उशिराने आहे। पश्चिम रेल्वे मार्ग जर आपण पाहिला तर 15 ते 20 मिनिटांनी लोकल जे आहेत त्या सुरू आहेत। मध्य रेल्वेची परिस्थिती जर पाहिली तर 20 ते 25 मिनिटांनी मध्य रेल्वे ही सुरू आहे। मात्र हार्बर मार्गावरती अद्यापही आपण पाहतोय की 30 ते 35 मिनिटांनी रेल्वे सेवा सुरू आहे। अनेक लोकल ज्या प्रवासी आहेत ते देखील ट्रॅकवरनं सकाळी आपल्याला चालताना पाहायला मिळाले, कारण अनेक लोकल जे आहेत ते थांबत सुरू आहेत। काल रात्री उशिरानं रेल्वेचे कर्मचारी जे आहेत ते उशिरापर्यंत अनेक ठिकाणी फसले होते, त्यामुळे आज सकाळी पहाटे त्यांना यायला मिळालं नाही। त्यामुळे ही सगळीच लोकल जी आहे ती विस्कळीत झाली आणि आज सकाळपासून देखील लोकल्स ह्या उशिरानं सुरू आहेत। मात्र ही संपूर्ण माहिती जी आहे ती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर रस्ते वाहतुकीचा आढावा घेतला तर रस्ते वाहतूक हे सुरळीत आहे। कुठेही आपण पाहतोय की सध्या वाहतूक कोंडी झालेली नाहीये, पण मात्र काल मुसळधार पावसामुळे सकाळपासूनच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली। खरं तर पश्चिम रेल्वे जर आपण पाहिली तर अद्यापही 15 ते 20 मिनिटांनी उशिरानं आहे। त्यामुळे आज कामावरती जाणारे जे चाकरमानी असेल त्यांना आज देखील लेट मार्क लागण्याची शक्यता आहे। मीनाक्षी, थेट जाऊया आपण कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी सतेज उनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, कोल्हापूरमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? काल मुसळधार पाऊस सातत्यानं सुरू होता, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झालेली होती, कोकणाकडे जाणारा मार्ग बंद होता। आज नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच लागवी, आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये काहीशी शहरात जरी पावसानं उसंत घेतली असली तरी पश्चिम घाटमाथ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस कोसळतो आणि परिणामी धरण क्षेत्रातही पाण्याची मोठ्या प्रमाणावरती आवक होते। एक दिलासादायक बातमी आपल्याला म्हणावी लागेल, कारण राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे गेल्या 48 तासांपासून उघडे होते त्यातील 4 दरवाजे आहेत ते बंद झालेले आहेत आणि 2 दरवाजे फक्त आता 2 दरवाजातून विसर्ग आहे तो जवळपास 4500 क्युसेक पाण्याचा होतोय। त्यामुळे आता पाणीपातळी पुढील काही तास
तास आणखीन वाढेल, मात्र काही तासानंतर कमी व्हायला सुरुवात होईल, कारण धरण पांडव क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. पहाटे 5 वाजता कोल्हापूरच्या या पंचगंगा नदीनं इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे. सध्या 39 फुटांच्या वरती पंचगंगा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. 43 फूट ही धोका पातळी आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, ज्या ठिकाणी सखल भागात विशेषतः पुराचं पाणी जातं त्या ठिकाणी आता नागरिकांना स्थलांतरणाच्या सूचना काल देखील दिलेल्या आहेत आणि आज देखील देतील अशी एक अपेक्षा आपल्याला या ठिकाणी कालच जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या जे कोकणाकडे जाणारा मार्ग आहे तो तर अद्यापही बंद आहे. विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याकडे जाणारे जे मार्ग आहेत तीनही मार्ग बंद आहेत. मात्र आंबोली मार्गे हा मार्ग एकच मार्ग सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातून खूप मोठा विसर्ग आहे तो सध्या नदीपात्रात होत असल्यामुळं सगळ्याच ठिकाणी 85 जे बंधारे आहेत त्या ठिकाणी पाणी आल्यामुळं खरं तर हे मार्ग आहेत ते आता प्रभावित झालेले आहे. मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक काही अंशी सुरू आहे. मात्र अलमट्टी धरणातून देखील 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो कर्नाटकात पुढे सुरू असल्यामुळं जो पाठीमागूनचा जो फ्लो आहे विशेषतः कोयना, वारणा आणि राधानगरी असेल, दूधगंगा असेल या धरणातून होणारा जो विसर्ग आहे तो कुठेतरी हळूहळू पुढे सरकून एक शिरोळ असेल किंवा सांगली असेल या दोन्ही भागांना दिलासा मिळेल अशी एक अपेक्षा आहे. मात्र अलमट्टीतून अजून विसर्ग वाढवणं खरं तर गरजेचं आहे. त्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी हे दोघंही आणि विशेषतः जलसंपदा विभाग जो आहे महाराष्ट्र सरकारचा तो आणि कर्नाटक सरकारचा जलसंपदा विभाग आणि अलमट्टी प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. आपले काही अधिकारी देखील अलमट्टी धरणावरती नेमणूक केलेली आहे. ते अधिकारी देखील आपल्याशी समन्वय ठेवत आहेत. त्यामुळे कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होऊ नये, सांगलीला देखील पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खरं तर जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. आज कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि हा जरी अलर्ट असला तरी काही तास हे घाटमाथ्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडेल. त्यामुळं जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सांगितलं गेलेलं आहे आणि ज्या प्रशासन सूचना देईल त्या देखील सूचनांचं पालन करा असं देखील सांगितलं गेलेलं आहे. काल तातडीनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यासोबत जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत. खरं तर अलमट्टीशी समन्वय तर त्यांनी ठेवलेलाच आहे. मात्र या सगळ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूरचं जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं त्यांनी सांगितले. लागवी थेट जाऊया पुण्याला. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, पुण्यात नेमकी काय स्थिती आहे? लागवी खरं तर 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला हे 4ही धरणं तुडुंब भरलेले आहेत आणि या धरणातून आता सध्याला 39,000 क्युसेसनं पाणी जे आहे ते मुठा नदीत सोडण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या पाण्यामुळं नदीपात्राजवळ असलेले जे नारायणपेठ आणि विठ्ठलवाडी परिसराला पुराचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. तसं प्रशासनाने अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. पुणे मनपाचे आयुक्त जे आहेत नवल किशोर राम यांनी मध्यरात्री जे आहे ते एकता नगरला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणचे जे रहिवासी आहेत, जे पूरबाधित रहिवासी आहेत, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते शिफ्ट केलेलं आहे. आपण पाहिलं तर पुण्याला सर्वाधिक जो फटका बसतो तो एकता नगर, विठ्ठलवाडी, नारायणपेठ या 3ही ठिकाणी जे आहे ते प्रशासन सज्ज आहे. आपण पाहिलं तर 39,000 क्युसेसवरून हे जे पाणी आहे ते अधिकचं वाढलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठचा जो परिसर आहे प्रामुख्याने ताडीवाला रोड, मांजरी आणि इतर भागामध्ये सुद्धा जे आहे ते नागरिकांना सतर्कता राहावा, खबरदारी घ्यावा असं आवाहन प्रशासन केलेलं आहे. पुण्यामध्ये 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस पडत आहे या सगळ्या पावसामुळे जे आहे ते लोणावळ्यातील अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे. त्याचबरोबर रावेत परिसरातील जी मजूर वसाहत होती त्या मजूर वसाहतीतील तब्बल 350 पेक्षा अधिक मजूर आहेत ते दुसऱ्याच ठिकाणी स्थलांतरित जे आहे ते प्रशासनानं केलेलं आहे. पुण्यामध्ये सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहेत. दुपारपर्यंत अशीच परिस्थिती असणार आहे असं प्रशासनाने सांगितलेलं आहे. अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद. सतेज आणि मीनाक्षी, तुमचे देखील आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.